नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकणारी घटना समोर आली आहे। सुमारे हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे। ही गळती थांबवायची असेल तर शिंदे गटाला आता मोठा आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे गट मोठ्या अडचणीत सापडला आहे। शिवसेनेच्या बंडखोरीनंतर ज्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला साथ दिली होती, आज त्याच कार्यकर्त्यांना वाटायला लागलंय की आपण चुकीच्या गटात आलो आहे। पारदर्शकता नाही, कामांना वेळ नाही, स्थानिक स्तरावर दुर्लक्ष आणि ठराविक नेत्यांचेच वर्चस्व हीच कारणे देत शिंदे गटातील तब्बल 1000 कार्यकर्त्यांनी आज त्यांचा राजीनामा देत थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवबंधन बांधून घेतला आहे। मित्रांनो, कोणत्या भागातील कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे, ही गळती कुठून झाली आहे, ही माहिती अजूनच धक्कादायक आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील कार्यकर्ते शिंदे गटात असंतुष्ट होते। विशेषतः ठाण्यात एकनाथ शिंदे यांची पकड असली तरी स्थानिक कार्यकर्ते नाराज होते की त्यांचं मत ऐकून घेतलं जात नाही। साहेब मोठे झाले पण आम्ही विसरले गेलो असं म्हणत अनेकांनी शिंदे गटाचा झेंडा खाली ठेवून ठाकरे गटाचा भगवा हाती घेतला आहे। मातोश्रीवर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतही करण्यात आलं आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि सांगितलं, ज्यांनी संकटाच्या काळात साथ सोडली त्यांना आता जनतेचं उत्तर मिळेल, पण जे परत आले त्यांचंही मनापासून स्वागत। उद्धव ठाकरेंचा हा मोठेपणा आणि नेतृत्व शैली कार्यकर्त्यांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करत आहे। शिंदे गटाकडून सध्या अधिकृत प्रतिक्रिया आली नाही, पण त्यातून चर्चा सुरू आहे की काही नेत्यांनी या गळतीची दखल घेतली आहे। या घटनेमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढत आहे। विशेषतः येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गळती म्हणजे शिंदे गटासाठी धोक्याची घंटा ठरू शकते। तर मित्रांनो, शिंदे गटातून कार्यकर्त्यांची गळती सुरू आहे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संघटना मजबूत करताना दिसत आहे। पुढे काय होणार, कोणते नेते अजूनही शिंदे गटातून बाहेर पडणार, हे पाहणं देखील तितकंच रोचक ठरणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। तोपर्यंत जय महाराष्ट्र।